निकाळजी महेंद्र रिपई आठवले गट। लोकशाहीची प्रेरणा संगनायक तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध, विश्ववंदनीय बौद्ध भिक्खू संघ, धम्मप्रसारक सम्राट अशोक आणि रिपब्लिकन राष्ट्र निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या संविधानिक आदर्शांना त्रिवार वंदन। आपल्या संविधानिक व्यवस्थेमध्ये शासनाच्या महत्वाच्या पदावर राहून जनतेचे काम सुकर करण्यासाठी प्रशासनावर प्रभावी वचक असलेले आदरणीय स्मृतिशेष अजितदादा यांच्या शोक सभेच्या निमित्तानं आपण या ठिकाणी एकत्रित आलेलो आहोत। अजितदादांच्या समवेत अगदी त्यांच्या सावलीसारखं काम करणारे अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत। जी दुःखद घटना 28 तारखेला घडली, त्या दुःखद घटनेला टीव्ही समोर बसून मी जे पाहत होतो, आपला पक्ष संघटना याच्या पलीकडे जाऊन प्रत्येक जणाच्या डोळ्यातून अश्रू येत होते। असं एक त्या संघटनेचं वगैरे जे त्याच्या पलीकडे विचार करण्याचं जे काही व्यक्तिमत्व असतं, असं हे व्यक्तिमत्व आणि या दादांच्या संदर्भात आमचा संपर्क या लोकविकास आघाडीच्या माध्यमातून आला आणि त्याच्या अगोदरचा एक प्रसंग असा होता की अजितदादांना आम्ही रिपब्लिकन पार्टीच्या वतीनं अंबाजोगाई शहराच्या संदर्भातला एक मुद्दा मांडला की अंबाजोगाई शहरामध्ये ज्या प्रमुख रस्त्यावरच्या ज्या शासकीय जमिनी आहेत त्याच्या समोरच्या त्या ठिकाणी शासनाच्या वतीनं व्यापारी संकुल उभा करून मोफत गाळे गरजवंतांना द्यावे अशा स्वरूपातला एक निवेदन त्यांना दिलं। तर अजितदादांनी त्यावर इतकं गांभीर्यानं म्हणजे कमी वेळेमध्ये आमच्याशी जी चर्चा केली आणि त्या दिशेने आपण विचार करू अशा स्वरूपाचं ते त्यांना आश्वासन दिलं। तर मला या प्रसंगी फक्त एवढंच सांगायचं आहे की आपल्या इथून अंबाजोगाईतून अशी ती एक जनकल्याणकारी योजना अंबाजोगाईकरांनाच नव्हे तर अखंड पूर्ण महाराष्ट्रासाठी मोफत गाड्याची योजना अजितदादांच्या नावानं ती कशी देता येईल आणि तिचा प्रारंभ कसा अंबाजोगाईतून सुरू करता येईल ही एक त्यांना आदरांजली पुष्पांजली होऊ शकते अशी भावना या ठिकाणी मी व्यक्त करतो। आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं आदरणीय डॉक्टर रामदासजी आठवले, आदरणीय सीमाताई आठवले यांच्या वतीनं आदरणीय दादांना विनम्र पुष्पांजली अर्पण करून माझ्या वाणीला विराम देतो। धन्यवाद। सप्रेम जय भीम।